सर्व पत्रकार बंधूंचे आजच्या पत्रकार परिषदेत मी स्वागत करतो. लातूर महानगरपालिकेचा जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. 2 दिवसापूर्वी महापालिकेची सर्वसाधारण सभाही पार पडली आहे. निवडणूक काळात वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या जाहीरनाम्यावर आम्ही काम सुरू केले आहे. त्या जाहीरनाम्याचे महत्त्वाचे मुद्दे आणि प्रथम पहिल्या सर्वसाधारण बैठकीत अंमलबजावणीसाठी घेतले आहे. सर्वात महत्त्वाचे मुद्दे आमचे नेते आमदार अमित यांच्या संकल्पनेनुसार महापालिकेत स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार व्हावा या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. आम्ही हे सर्व काम करत असताना पहिल्यांदा आपली भेट घ्यावी आणि आपली भूमिका सांगावी, तुमच्या सूचना ऐकाव्यात या हेतूने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मी आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आमचे महापौर, उपमहापौर, काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी हेही येथे उपस्थित आहेत. आमच्या संकल्पना, तुमचे प्रश्न या संदर्भात ते आपल्याला समर्पकपणे संबोधित करते. उपमहापौर सन्मान्य ॲडव्होकेट स्नेहल जोडे. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे. आताच मागच्या महिन्यात पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी 2026 झाला आणि शहरातील लाडके आमदार श्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या चमू लातूरच्या जनतेने भरघोस प्रतिसाद देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून एखादी सत्ता काँग्रेस पक्षाला आणि वंचित बहुजन आघाडीला दिलेली आहे. आणि माननीय नेत्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लातूर शहरासाठी स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगाने आम्ही पावलं उचललेली आहेत. परवाच जीबी आताच गटनेते साहेब म्हणून सांगितल्याप्रमाणे जीबीही झालेली आहे आणि पहिल्या जीबीमध्ये आम्ही जे आपले अजेंडा आहे किंवा आमचा जो पक्षाचा जो जाहीरनामा, त्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची पूर्तता कशी करता येईल त्या अनुषंगाने आता आम्ही प्रयत्न केलेला आहोत. त्यासाठी आमची पक्षाची भूमिका सगळ्यात ज्येष्ठ आमचे नगरसेवक, मार्गदर्शक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या समक्ष आपण आपल्याकडे सूचना असतील तर ते आधी आहेत म्हणून आज ही छोटी पत्रकार परिषद घेतलेली आहे. धन्यवाद. माझ्यानंतर महापौरांचा मदत करतो. आज या ठिकाणी पत्रकार परिषद करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधूंचे मी हार्दिक स्वागत करते. आपल्या या लातूर शहराच्या सर्वांगीण आपल्याला मी सातत्याने प्रयत्न करेन. आपण लातूर शहरातील रस्ते, नाले, पथदिवे, कचरा, पाणी व सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न हार्दिक स्वागत. महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला समस्त लातूरकरांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सर्व सत्ता त्या ठिकाणी आली आणि आता तिथं प्रशासकीय कारभार तिथं महापौर, उपमहापौर, स्थायी समितीची आता तिथं गठीत झालेली आहे. लवकरच त्याची सुधारणा प्रशासनाच्या माध्यमातून स्थायी समिती असं वाटतं की पद सुद्धा त्या ठिकाणी आता निर्माण होणार आहे. आता आम्ही लोकांच्या समोर जनतेसमोर जो जाहीरनामा घेऊन गेलो त्या जाहीरनामाच्या अनुषंगानं आम्ही जनतेला काही आश्वासनं दिली
आणि त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आता महानगरपालिकामध्ये आमचे सर्वच पदाधिकारी कार्यरत झालेले आहेत. त्यामध्ये ट्रॅफिकचा अनुषंगाने असेल किंवा त्या रस्त्याचे जी काही मुख्य प्रमुख रस्त्यावरती जे काही खड्डे होते ते खड्डे बुजवण्याचं जे काम होतं ते सर्वात प्रथम या ठिकाणी सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे आता ट्रॅफिकचा जो विषय होता, वाहतुकीला एक शिस्त राहिली पाहिजे, ह्या वाढत्या ट्रॅफिकचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी त्या अनुषंगाने सुद्धा आता पावलं उचलली चाललेली आहेत. आपण पाहिलं असेल की 2 दिवस झालं त्या ठिकाणी एस.टी. असतील, वाहतूक निरीक्षक असतील आणि महानगरपालिका प्रशासन आणि आमचे सारे पदाधिकारी बैठका घेत आहेत. प्रत्यक्ष जागोक्यावर जाऊन त्या ठिकाणी काय उपाययोजना राबवल्या जातील या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी आता प्रयत्न सुरू आहे. जी परवा सर्वसाधारण सभा सुद्धा त्या ठिकाणी झाली, त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही निवडी होत्या त्या निवडी व्यतिरिक्त सुद्धा काही महत्त्वाचे प्रमुख तिथं मुद्दे घेण्यात आले. त्या मुद्द्याच्या अनुषंगानं सुद्धा तिथं ते आमच्या जाहीरनाम्याचाच एक भाग होता. त्या भागाच्या पूर्ततेसाठी आम्ही तो जाहीरनाम्यात जे काही आम्ही मुद्दे दिले आहेत त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी चर्चा केली. चर्चेमध्ये सर्व सदस्यांची मतं जाणून घेतली आणि त्या मताच्या अनुसार त्याचप्रमाणे इतर काही संघटना आहेत, समाज बांधव आहेत, त्या अनुषंगाने त्याच्यातले काही जे चर्चेला आलेले मुद्दे आहेत त्या अनुषंगाने आता प्रशासनाच्या वतीनं त्याचा सविस्तर अहवाल मागवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढचे कारवाई त्या ठिकाणी परवा एक प्रेस घेण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि त्या माध्यमातून काही बालिश आरोप आमच्यावरती करण्यात आले. प्रामुख्यानं त्यामध्ये विकासाला खीळ घातली असा एक त्यांचा आमच्यावरती आरोप होता. त्या आरोपाच्या अनुषंगाने खरं म्हणजे त्यांच्या या अशा बालिश प्रश्नाला खुलासा देण्याची आवश्यकता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता नाही, पण आमची भावना, आमचं जे त्याच्या मागचं जे काही कारण आहे ते सर्वसामान्य जनतेच्या समोर जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जनतेच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं मिसकन्सेप्शन त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ नये म्हणून त्या बाबतीत मी आपल्यासमोर भूमिका विशद करतोय. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध योजनेच्या अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाला या शहराच्या विकासाकरिता निधी दिला जातो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याची प्रोसिजर काय आहे तर जिल्हा नियोजन समितीकडे महानगरपालिका शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले त्या योजनेच्या मध्ये बसणारी कामं नियोजन समितीकडे प्रस्ताव ठरावाद्वारे पाठवते आणि त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध जिल्हा नियोजन समिती. मग हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती की मागचे 3-4 वर्ष तर प्रशासकच होते. मग प्रशासकांनी कामं पाठवताना कुठली कामं पाठवली पाहिजे तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या मागण्या असतील, सूचना असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे इथले आमदार, खासदार त्यांच्याकडे जे काही मतदार जनता मागणी करते त्यांची काही मागणी असतील, माजी पदाधिकारी असतील त्यांच्या काही मागण्या असतील, या अनुषंगाने आणि प्रशासन सुद्धा त्यांचे अधिकारी सुद्धा सुचवतात की या ठिकाणी हे अत्यावश्यक आहे, या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्या सुद्धा गोष्टी ते प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुचवतात. परंतु आमच्या पाहण्यात असं आलंय कुठलाही संवैधानिक अधिकार नसताना सुद्धा या जिल्ह्यातले इतर काही आमदार होते लातूर शहराच्या विकासाची कामं त्या ठिकाणी सुचवतात आणि फक्त डीपीडीसीच्याच वेळी त्यांना या लातूर शहराच्या विकासाचा तोटा आहे की काय अशी आमची भूमिका आहे. कारण इतर वेळी ते कुठेही काही करताना दिसत नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला जाऊन भेटले, एसपीला जाऊन त्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल भेटले किंवा इतर प्रश्नाबद्दल भेटले किंवा शहराला जो काही निधी कमी पडतोय सत्ताधारी पक्षातले आहेत ते त्याच्यासाठी काही आणखीन वाढीव निधी भेटतो का यासाठी भेटले असं कुठेही पाहण्यात येत नाही. परंतु डीपीडीसीच्या वेळेस मात्र त्यांची यादी त्या ठिकाणी येते असंही मागच्या काही वर्षातला आमचा अनुभव आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु यादी जी जाते आणि त्याच्यानुसार जे प्रशासकीय मंजुरी येते ती मंजुरी येताना ज्या काही योजना आहेत
त्या योजनेनुसार त्या प्रशासकीय मान्यता यायला हव्या. आता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2025-26 करिता नागरी जलविद्युत योजना याकरिता अंदाजे 9.5 कोटी रुपयाची त्या ठिकाणी ही योजना मंजूर आहे. आता नागरी जलविद्युत योजनाची प्रशासकीय मान्यता येते, ती एकच प्रशासकीय मान्यता यायला हवी. परंतु या योजनेचे 10 वेगवेगळ्या तुकड्यामध्ये ती प्रशासकीय मान्यता आलेली आहे. त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजना ही 12.5 कोटीची योजना आहे अंदाजे. याची सुद्धा 10 वेगवेगळ्या प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी आलेल्या आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंदाजे 3 कोटीची आहे. त्याचे 4 प्रशासकीय मान्यता तुकड्यामध्ये आले. तरी हे तुकड्यामध्ये येण्याचं कारण काय? महानगरपालिका प्रशासनानं त्यांच्याकडे जी प्रशासकीय काळामध्ये निवेदनं आली, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या ज्या काही मागण्या ठेवल्या, त्या मागण्यापैकी किती कामाचं प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला. आज आपण पाहतोय की शहराचा जो लगतचा भाग आहे त्या बऱ्याच भागामध्ये बराचसा कामं त्या ठिकाणी बदलले. आम्ही वारंवार त्यासाठी आवाज उठवतो, परंतु त्या भागाकडे दुर्लक्ष करून शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. कुठल्याच भागावरती अन्याय करायचा ही आमची भूमिका नाही. आणि तुकड्यामध्ये योजना जी मंजूर केली त्याच्या आम्ही खोलात गेलो. खोलात गेल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की उदाहरणादाखल आपल्याला या ठिकाणी दाखवतो. नागरी जलविद्युत वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळपास ही प्रशासकीय मान्यता 2025 नवपात्र नागरी जलविद्युत कावी 73-53 क्रमांकाची दिनांक 16/2025 ची आहे प्रशासकीय मंजुरी. ती आहे 1,90,00,000 त्याचा जो ठराव गेलाय किंवा आपण प्रस्ताव म्हणून, त्या प्रस्तावात संदर्भीय पत्र आहे अजित शिवाजीराव पाटील कवेकर, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, दिनांक 7/10 आणि त्यांचं हे पत्र म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलंय त्या पत्राच्या अनुषंगानंच ही प्रशासकीय मान्यता तुकड्यामध्ये करण्यात आली. त्याचं कारण काय? एका योजनेमध्ये एकच पूर्ण प्रशासकीय मंजुरी तिथे येणं अपेक्षित असताना ही वेगळी प्रशासकीय मान्यता ही तुकड्यामध्ये आहे. त्याची निविदा प्रक्रिया ही अशाच पद्धतीने झाली आणि ही फक्त एका योजनेची नाही तर प्रत्येक योजनेमध्ये असा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आपण जर त्याच्यात आणखीन खोलात गेला तर काही प्रशासकीय मान्यताचे जी काही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली ती निविदा रकमेवरतीच झाली आणि काही ही निविदा रकमेपेक्षा कमी म्हणजे आपण बिलोणी झाली. मग काही योजना ह्या बिलोणी होतात आणि काही निविदा रकमेवरतीच का होतात हा सुद्धा एक प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे सर्व कामांची टेंडर प्रोसेस सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता सुरू झाल्यामुळं त्या ठिकाणी ही कामांना स्थगिती द्यावी लागली. त्यानंतर निवडणुका झाल्या, निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त सरकार तिथं येऊन कार्यान्वित होणं अपेक्षित होतं आणि त्या माध्यमातून या सगळ्या विकास कामांना मंजुरी सर्व सदस्यांच्या समोर चर्चेला जाऊन करणं गरजेचं होतं.
परंतु प्रशासनानं घाई गडबडीनं सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करून ह्या मंजुऱ्या त्या ठिकाणी घाई झाली आहे. बरं, यावरती तक्रारी सुद्धा त्यावेळी दिलेल्या आहेत. आता सर्व सदस्य निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठेतरी संशयास्पद वाटतंय. संशयास्पद याच्यासाठी वाटत होतं की त्या टेंडर प्रोसेसमध्ये बऱ्याच ठेकेदारांनी सहभाग नोंदवला. एका ठेकेदाराला एका योजनेच्या कामामध्ये त्याला पात्र ठरवलं आणि त्याच ठेकेदाराला त्याच कागदपत्राच्या आधारे दुसऱ्या योजनेमध्ये अपात्र ठरवलं. ती अपात्र ठरवण्याची प्रक्रिया कशासाठी केली? बरं, शासकीय निर्देश असे आहेत की त्याच्याकडे जर कुठला कागद नसेल तर त्याला तुम्ही पत्र देऊन ते कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सांगायचं. ती तसदी सुद्धा न घेता त्याला घाईनं अपात्र केलं. म्हणजे कुठेतरी कुणाच्या तरी तुम्ही दाखवल्याप्रमाणे त्यांच्या संबंधिताला ते कामं द्यायची होती की काय म्हणून मी घाईनं केलंय असं आमचं मत आहे. त्याप्रमाणे तर म्हणजे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की टक्केवारी कोणाला लागते. आपण जर पाहिलं तर आमदार आदरणीय अमित देशमुख साहेब, खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब यांनी जी सुचवलेली कामं होती ही एवढी कामं बिलवणी गेलेली, म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्धा झालेली आहे आणि स्पर्धा होऊन ठेकेदारांना त्या स्पर्धा करून त्याच्यामध्ये ती कामं मंजूर झाली. म्हणजे हे कुठेही मॅनेज झालेले टेंडर्स नाही आहेत. या अनुषंगानं बऱ्याचशा तक्रारी नागरिकांच्या वतीनं असतील, सदस्यांच्या वतीनं असतील. काही ठेकेदारांना चुकीच्या पद्धतीनं अपात्र केलंय म्हणून त्या ठेकेदारांनी सुद्धा काही तक्रारी दिलेल्या होत्या. काही जणांचे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा तक्रारी जाऊन त्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून ही कामं आणि त्याची निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करत आहे. यावरती चौकशी होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं होतं. म्हणून महानगरपालिकेच्या आमच्या प्रशासनाच्या जे काही हे केले त्याच्यामध्ये आम्ही सरकारच्याच वतीने नगर विकास विभागाच्या वतीनं चौकशी करण्याचे त्या ठिकाणी सर्व सदस्यांनी बहुमताने तो ठराव मंजूर केला. सरकारच्या वतीनं चौकशी करून त्याचं सत्य बाहेर यायला काय अडचण असायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त कारभार या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो कसा होईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी कायम प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय चाकूरकर साहेबांच्या पुतळा स्मारक संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आमच्यावरती उल्लेख करून श्रेयवादाचा विषय त्या ठिकाणी केला. खरं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या स्मारकाचा उल्लेख केलेला आहे. आदरणीय चाकूरकर साहेबांचं या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं असं स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं ही आमची प्रामाणिक भावना आहे. आणि त्या अनुषंगानेच आम्ही तो विषय काल घेतला होता की जेणेकरून आपल्याला एक चांगली जागा त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकासाठी उपलब्ध करता यावी यासाठी तसे ठरावाद्वारे निर्देश देऊन प्रशासनाला त्या जागा सुद्धा सुचवण्याबद्दल आम्ही कळवलं. या उलट त्यांची एक भूमिका होती की शासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहे, आम्ही ते करतोय, आम्ही